एकमतानं सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची आज मुंबईमध्ये बैठक। बारामती विमान अपघात प्रकरणी मोठी अपडेट। अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित। सूत्रांची माहिती, ब्लॅक बॉक्सवर चारही बाजूने अधिकाऱ्यांच्या सह्या असल्याची सूत्रांची माहिती। बारामती विमान अपघाताच्या चौकशीसाठी जनहित याचिका दाखल। मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल। याचिकेमध्ये रोहित पवारांचा प्रतिवादी म्हणून उल्लेख। आमदार रोहित पवार आज बारामतीमध्ये दादांच्या विमान अपघात प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यामध्ये करणार तक्रार दाखल। हिंगोलीमध्ये शरद पवार गटाला भाजपचा धक्का। माजी मंत्री जयप्रकाश दांडेकर यांचे पुत्र करणार भाजपमध्ये प्रवेश। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आज करणार प्रवेश। विलिनीकरणाचा मुद्दा टांगला खुंटीवरती। पवार गटाला विलिनीकरणाचा प्रस्ताव द्यावा लागेल, राष्ट्रवादीच्या सुकाणू समितीची इच्छा, सूत्रांची माहिती। जय महाराष्ट्राच्या बातमीदारीचे विधिमंडळामध्ये पडसाद। चंद्रपूरचा किडनी घोटाळा सभागृहामध्ये गाजला। आरोग्य राज्यमंत्री पंकज भोयर यांचं कारवाईचं आश्वासन। मुंबईकरांवरती कराचा भार। अर्थसंकल्पात नव्या करांचा प्रस्ताव। 500 चौरस फुटापेक्षा छोट्या घरांवर पाणीपट्टी आणि गटार कर। मुंबई महानगरपालिकेचे रोखे बाजारामध्ये येणार। भांडवली बाजारातून बीएमसी निधी उभारणार। पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी बीएमसीचे रोखे बाजारात। समाज माध्यमात काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार ट्विट युद्ध। भाजपचा काँग्रेसवर पलटवार। पंतप्रधान काँग्रेससोबत चुकल्याचा प्रचाराला दिलं उत्तर। जरांगे यांनी वंजारी समुदायाला विनाकारण शिवद्रोही ठरवलं। अॅडव्होकेट ससाणे यांनीच केला जरांगेंचा निषेध। बुलडाण्यातील शिवराय पुतळा वाद चिघळण्याची शक्यता। भिगवणमधील कथित अपहरण प्रकरणाला वेगळं वळण। मुस्लिम मुलासोबत गेलेली हिंदू तरुणी आईच्या ताब्यामध्ये। हिंदू संघटना आक्रमक झाल्यानंतर मुलीनं व्यक्त केली इच्छा। बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणी सुमित सोनकांबळेला अटक। स्त्रीबीज प्रकरणामध्ये अवैधरित्या इंजेक्शन पुरवल्याचाही आरोप। मराठवाड्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका। अंदाजे 19,000 हेक्टरवरील रब्बी पिकांना फटका। लातूरसह नांदेड, परभणी, धाराशिव, बीडमध्ये पिकांचं नुकसान। ट्रक आणि चारचाकीमध्ये अपघात। अपघातामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू। अहिल्यानगरमधील श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावरची घटना। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं इस्रायलच्या संसदेमध्ये भाषण। भारत आणि इस्रायल दीर्घकाळापासून दहशतवादाने ग्रस्त, मोदींची माहिती। अनिल अंबानी यांना ईडीचा दणका। मुंबईतील 3,716 कोटींचं आलिशान घर जप्त। हिमाचलमध्ये मोठा गोंधळ। दिल्ली पोलिसांचे 20 जवान हिमाचल पोलिसांच्या ताब्यात। अभिनेत्री रश्मिका मांधना आणि विजय देवरकोंडा आज उदयपूरमध्ये बांधणार लग्नाची गाठ। विवाहाला टॉलिवूड, बॉलिवूड कलाकारांसह दिग्गज नेतेही हजेरी लावण्याची शक्यता। घरच्या मैदानातच लंकेचा किवीजकडून पराभव। T20 वर्ल्ड कपमधून लंका आउट। आज T20 वर्ल्ड कपमध्ये डबल धमाका। पहिल्याच सामन्यामध्ये अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामना रंगणार। आज सुपर 8 मध्ये चेन्नईमध्ये टीम इंडिया समोर झिम्बाब्वेचं आव्हान। सेमीजमध्ये जागा मिळवण्यासाठी दोन्ही संघात जोरदार रस्सीखेच।